महत्त्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की जाच पडताळणी समितीचे कारनामे हे काय आजचे नवीन नाही आहेत. हे नेहमीचं काम झालंय. नेहमीचे तो पावसाळ्यात असं ते जाच पडताळणी समितीचं आहे. हे दोन अधिकारी आज सस्पेंड केले आहेत. चांगली गोष्ट आहे की त्यांनी प्रायमा फेसी हे मान्य केलं होतं की ही सगळी गडबड झालेली आहे, परंतु ते 3 वर्ष लागली. आपल्याकडे साधारण व्हॅलिडिटी एकदा सबमिट करायला म्हटलं तर निवडणुकीसाठी पण आपण आता 6 महिन्याचा कालच कायदा पास केला. 6 महिन्यामध्ये सर्वसाधारण व्हायला पाहिजे. आता ज्या वेळेला एखाद्या अधिकाऱ्याची तक्रार होते आणि तो निवृत्त होतो, आज त्याच्यावरती काही कारवाई करू शकत नाही. साधी गोष्ट शासनाची, ज्या वेळेला एखाद्या कामगाराची अधिकाऱ्याची तक्रार होते आणि तो जर रिटायर होतो तर पहिली त्याची पेन्शन थांबवली जाते. आपण ती पेन्शन थांबवली आहे का त्याची? नाही, पेन्शन थांबवली जाते. त्याचे सगळे ड्यूज थांबवले जातात. जोपर्यंत त्याला क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत त्याला शासकीय त्याचं काय दायित्व असतं ते दिलं जात नाही. आणि आजही तुमच्याकडे ही प्रोसिजर आहे की किती वर्ष झाली तरी त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही त्याला त्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणू शकता. शासनाचे सगळे नियम जर आपण तपासले तर आपण हे करू शकता. आज ह्या दोन लोकांवरती आपण कारवाई केली आहे, परंतु ज्या एका आमदाराच्या जीवाशी हे प्रकरण आलेलं आहे, ह्या प्रकरणामध्ये आमदाराला धमकी आलेल्या आहेत, आमदारावरती हल्ला झालाय 2दा. त्याच्यामुळे अशा प्रकारची जी प्रकरणं आहेत तर या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नुसत्या केवळ 2 लोकांना सस्पेंड करून चालणार नाही. याच्यामध्ये फौजदारी गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे, कारण याच्यामध्ये आमदाराच्या जीवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर केवळ याच्या बाबतीमध्ये आपण चौकशी तर करतात, परंतु आपण याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करून या सगळ्या प्रकरणाचा आमदाराच्या हल्ल्याशी संबंध आहे का, त्याच्यामध्ये दिलेले दाखले आहेत ते चुकीच्या पद्धतीने, दॅट इज 420 चीटिंग करून कागदपत्र सबमिट करून मिळालेले दाखले आहेत, त्याच्यामुळे तो फौजदारी गुन्हा होतो. तर या निलंबनाबरोबर आपण त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार का?